यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। ऑनलाईन ॲपद्वारे कर्ज घेणाऱ्यांचे अश्लील फोटो तयार करून लाखोंचे पैसे उकळले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पैसे न देणाऱ्या अनेक कर्जदारांचे फोटो व्हायरल केले जात आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कर्जदारांना विचित्र पद्धतीने ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचं समोर येत आहे। कर्ज फेडलं तरी जास्त पैसे मागितले जात असून पैसे देण्यास नकार देणाऱ्या कर्जदाराचे अश्लील नग्न फोटो तयार करून त्या कर्जदाराच्या संपर्कातल्या व्यक्तींना ते पाठवलं जात असल्याचं समोर आलंय। याला अनेक महिला तरुणी बळी पडले असून या प्रकरणी एका तरुणानं पोलिसात धाव घेतली। ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांचे अश्लील फोटो व्हायरल केले जात आहेत। याला अनेक महिला तरुणी बळी देखील पडल्यात। कर्जदाराच्या ओळखीच्या व्यक्तींनाच त्यांचे हे फोटो पाठवले जात आहेत। कर्ज फेडलेलं असून सुद्धा जादा पैशांची मागणी केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये हा प्रकार समोर आलाय। ही धक्कादायक बातमी आहे आणि एका तरुणानं खेड पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। ऑनलाईन ॲपद्वारे कर्ज घेतल्यानंतर कर्ज फेडून सुद्धा यानंतर त्या व्यक्तीचे काही अश्लील फोटो हे व्हायरल केले जात आहेत। हा प्रकार घडलाय खेडमध्ये। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, हा नेमका काय प्रकार आहे? नक्कीच, कारण आपण जर श्वेता गेले 2 वर्षापासून बघितलं तर कोरोना होता आणि कोरोनाच्या लाटेमुळे अनेक तरुणांच्या ज्या आहेत त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। अनेक व्यवसाय जे आहेत हे डबघाईला आलेले आहेत। त्यानंतर आसमानी संकट होती, निसर्ग होतं, पूर परिस्थिती होती। मात्र अशा परिस्थितीमध्ये जे मोबाईलवरती फेसबुक असेल किंवा सोशल मीडियावरती ज्या जाहिराती येतात, ज्या 2 मिनिटात लोन देण्यासंदर्भातच्या जाहिराती असतात, अवघ्या काही आधार कार्ड आणि एक एक फक्त सेल्फीचा फोटो ह्या आधारावरती ते तात्काळ जे 5,000 पासून ते 50,000 पर्यंत अगदी 1,00,000 सुद्धा कर्ज जे आहे हे काही मिनिटांमध्ये ते मोबाईलवर UPI द्वारे गुगल पे वरती पाठवतात। ते जे आणि कर्ज फेडल्यानंतर ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना अशा प्रकारे पैशांची मागणी केली जाते। ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं केलं जातं की तुम्ही पैसे आणखी पाठवा, नाहीतर तुमचे हे जे फोटो आहेत हे आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे नंबर आहेत, जे तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे मित्र आहेत, त्यांना आम्ही पाठवू, अशा सुरुवातीला पहिल्यांदा धमक्या दिल्या जातात। आणि जे नकार देतील त्यांचे फोटो हे त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधले सर्व कॉन्टॅक्टच्या व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात। असे केले देखील आहेत। परिणाम असा झालेला आहे की अनेक जे महाविद्यालयीन तरुणी असतील किंवा गृहिणी असतील किंवा काही तरुण असतील, हे या प्रकाराला बळी पडलेले आहेत। एक महिला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे महिला वर्ग असतील किंवा तरुणी असतील, ह्या पोलिसात जात नाहीत, कारण ते त्यांच्या इज्जतीसाठी किंवा समाजात एक वेगळी चर्चा होईल म्हणून ते पोलिसात गेले नाहीत। परंतु 1-2 दिवसापूर्वी एका तरुणाने धाडस करून या संदर्भातचा सर्व जो काही प्रकार आहे तो खेड पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारीत म्हटलेला आहे, तक्रारीत दिलेला आहे। आणि एक धक्कादायक बातमी आणखी समोर येत आहे की अशा अनेक तरुणी असतील, अनेक महिला असतील, ह्या देखील त्याला बळी पडलेल्या आहेत। या संदर्भात काल जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर मोहित कुमार गर्ग हे खेड पोलीस स्टेशनला आले होते। त्यावेळेला त्यांनी या संदर्भातची चौकशी देखील केलेली आहे आणि सायबर क्राईम सेल जो आहे, या सायबर क्राईम सेल ला याबाबत सूचना दिलेल्या आहेत। आणि एक जो टोल फ्री नंबर आहे सायबर क्राईमचा, तो देखील तक्रारदार असतील किंवा रत्नागिरी जिल्हा पोलीस असतील त्यांच्या मार्फत जो आहे हा जिल्ह्यामध्ये दिला जात आहे, जेणेकरून असा घटनेला बळी पडलेली लोक आहेत यांनी कुठला तरी टोकाची भूमिका घेऊ नये। कारण आपण जर बघितलं तर तरुणी जे आहेत हे असे प्रकार जर समोर आले किंवा त्यांची बदनामी समाजात झाली तर कुठेतरी आत्महत्यासारख्या प्रवृत्तीकडे वळू नये, म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी विशेष दक्षता घेऊन त्यांना विश्वासात घेतलेला आहे। असा प्रकार ज्यांच्या बाबतीत घडेल त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार द्या, पोलीस नक्की न्याय देतील असा विश्वास जो आहे त्यांनी दाखवलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे की या संदर्भात जे झटपट लोन देतात त्यांच्या अशा या बोलवणाऱ्या किंवा अशा प्रकारच्या जाहिरातींना बळी पडू नका, असं देखील आवाहन जे आहे हे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी
केलेलं आहे. चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा तितकंच सतर्क राहणं गरजेचं आहे. अशा ऑनलाईन ॲपद्वारेच कर्ज घेताना सावधगिरी बाळगावी आणि जर असा काही प्रकार तुमच्या देखील बाबतीत घडला तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.